साधण्याची संधी मिळते। विदर्भाची कन्या, मराठवाड्याची सून, महाराष्ट्राची नव्हे तर जगतमाता, विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे। खऱ्या अर्थानं याच जिजाऊ ज्यांनी उजळविल्या स्वराज्याच्या ज्योती, याच जिजाऊ ज्यांनी उजळविल्या स्वराज्याच्या ज्योती, याच जिजाऊ ज्यांनी घडविले शिवशंभू छत्रपती। अरे तुझे गावात नाही करे तीर्थ कशाला रिकामा फिरत, अरे तुझे गावात नाही करे तीर्थ कशाला रिकामा फिरत, असा महानतेचा महान संदेश देणाऱ्या त्या वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। ज्या महात्म्यानं स्पृश्यांना, दीनदलितांना पाण्याची विहीर खुली करून दिली, त्या माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। आणि ज्या सावित्री माऊलीनं मुलींच्या शिक्षणासाठी अंगावर शेण नेलं, तुझ्या जन्म त्या माझ्या सावित्री माऊलीचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। घरी धन शब्दांची रत्ने, शब्दाची शस्त्र यत्ने करू असं सांगत भाषेवर प्रभुत्व मिळवणाऱ्या त्या वंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। अरे इतकंच नाही, अरे गावागावात जाऊन लोकांच्या गावातील घाण साफ करून लोकांच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश टाकणाऱ्या त्या वंदनीय राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। अरे इतकंच नाही, त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांनी 9 महिने 9 दिवस गर्भावर संस्कार करून तुम्हाला आम्हाला छत्रपती शिवरायांसारखा राजा दिला, त्या राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊंचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। अरे एवढंच काय, अरे वयाच्या 14व्या वर्षी सातत्य नावाचा, बुधभूषण नावाचा, नाही का भेद नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिणाऱ्या त्या माझ्या संभाजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। अरे शेतकऱ्याचं, कामकऱ्याचं, कष्टकऱ्याचं या महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत सम्राट बळीराजाचं राज्य निर्माण करणाऱ्या त्या माझ्या शेतकरी मायबापाचा महाराष्ट्र खरोखरच महान असला पाहिजे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण जे काही आहोत ते कमी संख्येनं असलो तरी एक मावळांचा लाखाची बरोबरी करणार आहे। म्हणून एकदा जोरदार घोषणा द्या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांचा, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांचा। जरा वाटतं ना वातावरण तयार मातीत आम्ही जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो, त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार पेरण्याचं काम, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पेरण्याचं काम, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेबांचं विचार पेरण्याचं काम इतकंच नाही तर तमाम महापुरुषांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत, या महाराष्ट्राच्या मातीतच नाही सह्याद्रीच्या कुशीच्या भारतात आणि विश्वात पेरण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही काळाची गरज आहे। या ठिकाणी मी सहयोजकांना धन्यवाद देतो। खऱ्या अर्थानं ते एखादा कार्यक्रम घेऊ शकत होते, परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या वेळेला महापुरुषांचे विचार पेरतो, सहयोजकांनी तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेबांना स्वराज्याचं स्वप्न ज्या वेळेला पडत होतं, पुण्याची जमीन नांगरली, पुण्याची फक्त जमीन नांगरली नाही तर पुणे परिसरातील लोकांची डोकी देखील नांगरली। त्यावेळेला पुण्याच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आयोजकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्याख्यानाच्या माध्यमातून विचार देण्याचं काम जर या ठिकाणी येणाऱ्या युवा पिढीला जर छत्रपती कळाले, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ कळाल्या, महासाहेब जिजाऊ कळाल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, आम्हाला जर राष्ट्रसंत गाडगे महाराज कळाले तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घराघरात छत्रपती शिवराय निर्माण करता येतील। पण खऱ्या अर्थानं नेमका अडचण झाली काय सर, प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवराय जन्माला यावे, परंतु शेजारच्या घरात आपलं लेकरू कशाने डोळ्यावर देत नव्हतं। प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक आई बाळाला म्हणते बाळ तुला शिवाजीच व्हायचं असतं, प्रत्येक आई बाळाला सांगते बाळ तुला शिवाजीच व्हायचं असतं, परंतु शाळेत जाताना मात्र कुणाच्या आग्यात जायचं नसतं, कुणाच्या मध्यात जायचं नसतं आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजीच व्हायचं असतं। आई म्हणते बाळ शाळेत गेल्यानंतर कुणाला धक्का बी लावायचा नाही, कुणाला बुक्का बी लावायचा नाही, परंतु आपण मात्र आपलं सुरक्षित राहायचं आणि आई म्हणते बाळ तुला शिवाजीच व्हायचं, आई म्हणते बाळ तुला शिवाजीच व्हायचं, परंतु सहलीला जाताना बच्चा बरोबर मधोमध बसायचं
बस मागणं ठोकली काय पुन्हा ठोकली काय, आपण मात्र सुरक्षित असायचं आणि आई मध्ये बाळ तुला शिवाजीच व्हायचं. परंतु ते कृष्णा पाटलाचं व्याख्यान ऐकायला बाळ दहीगावच्या सभा मंडपामध्ये येतं आणि व्याख्यान ऐकून घरी गेल्यानंतर गल्लीत आवाज देतोय, होय आई बाळाने शिवाजीच व्हायचं. अगं आई त्या ठिकाणी घरातून दरवाजातून किचन मधून बाहेर पडत येते आणि बाळाला आवाज देते. त्यावेळेला बाळ आईला म्हणतं, अगं आई होय बाळाने शिवाजीच व्हायचं असतं, परंतु त्यासाठी अगोदर बापाने शहाजी आणि आईने जिजाऊ व्हायचं असतं आणि होय आई बाळाने शिवाजीच व्हायचं असतं. आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन चालणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोठ्या पातळीवरती छत्रपती शिवरायांचे विचार निर्माण करणारी पिढी घडवायची आहे. कारण आजवर या देशामध्ये